त्या नात्याची एक चौकट असते, त्याचा एक कॉन्टेक्स्ट असतो, पण एका विशिष्ट टप्प्यानंतर तुम्हाला त्या नात्याच्या चौकटीच्या बाहेर माणूस म्हणून त्या माणसाशी कनेक्ट करणं अपरिहार्य ठरतं. अच्छा. कुठलंही नातं असेल की हा माझा नवरा आहे पण हा आधी एक माणूस आहे आणि मी माणूस म्हणून याच्याशी कसं कनेक्ट करू शकते, मी ह्याला रिस्पेक्ट करू शकते का, मी याच्याशी सिंक होते का. मी नवरा म्हणूनच सतत की मी आई म्हणूनच सतत माझ्या मुलीकडे बघायला लागले तर त्या नात्याबरोबर अपरिहार्यपणे येणाऱ्या व्याख्या, त्याचे डूज अँड डोंट्स, अर्थात डूज अँड डोंट्स असतातच कारण आपण एका सामाजिक स्ट्रक्चरमध्ये राहतो, पण आपण आधी काय बघतो, आधी आपण माणूस बघतो का. तर माझी मुलगी मोठी होताना मी माणूस म्हणून तिच्याशी रिलेट करू शकते का, सतत मी तिच्या आईच आहे या ह्यातनं मी बाहेर येऊ शकते का, हे तुम्हाला अर्थात हे दरवेळेला जमतं, इतकं सोपं आहे असं नाहीये, पण हा प्रयत्न असावा कुठल्याही नात्यात असं मला वाटतं. आणि पालक म्हणून तर तो असावा, कारण हा काळच असा आहे की आपल्या पुढची पिढी फारच एका वेगळ्या भवतालाच जगते. त्यांना माणूस म्हणून आधी समजून घेणं आणि मग आई म्हणून आपण प्रोटेक्टिव्ह असतो, आपण 4 हिताच्या गोष्टी सांगतो, हे सगळं ठीक आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही आधी माणूस म्हणून बघावं.